बाहेर गेलो होतो आणि या बाप लेकांना खायचं होतं मटण चंपारण, ते पण बिहारी स्टाईल. आता तेवढ्यासाठी 500 रुपये काही मी घालणार नाही. आता चेंगट तुम्हाला माहितीच आहे. आणि महाराष्ट्रीयन बायका जुगाड करण्यात एक्सपर्ट आहेत असं मला तरी वाटतं. तर म्हटलं चला 500 रुपये घालवण्यापेक्षा स्वतःच मटण बिहारी करूया, ते पण बिहारी स्टाईल. मटण आणलं, स्वच्छ धुवून घेतलं, त्याच्यामध्ये कांदा घातला आणि हळद, तिखट, मीठ, गरम मसाला घालून मॅरिनेट करायला ठेवलं 1 तासासाठी. आणि ह्याच्यात थोडंसं की नाही मोहरीचं तेल घातलं. त्यानंतर माझ्याकडं मातीचं भांडं होतं. आता जुगाडू बाई, पहिल्यांदा जुगाड करायला निघाली मी. मातीच्या भांड्याला छान असं तेल लावून घेतलं आतून बाहेरून आणि मस्तपैकी याच्यामध्ये ते सगळं मसाले भरून ठेवले आणि हे चिकन हे सगळं त्याच्यामध्ये घातलं आणि मस्त पॅक केलं. आणि हो, आलं लसूण पेस्ट पण घातली होती आणि हे खडे मसाले अख्खे पण घातले आणि त्याची पावडर बनवून पण ही घातली. आणि त्यानंतर हे असं कच्चं तेल पण थोडंसं त्याच्यामध्ये घातलं. त्यानंतर ह्याला भाकरीच्या पिठाने एकदम पॅक करून घेतलं. आणि ह्या सगळ्यांचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे अख्खा लसूण, तो पण घातला बरं का, ते घालायला अजिबात विसरलं नाही. आता म्हटलं जुगाड करूया. तर मला कसं धगधग होत होतं, कारण भांडं फुटल की काय, फुटल की काय असं वाटलं. पण 2.5 तासाच्या मेहनतीनंतर हे मटण चंपारण रेडी झालं आणि कसलं भारी झालं होतं. तर बाहेरच्या मटण चंपारणपेक्षा भारीच आहे. त्याच्यात 3-4 पीस तरी येतात आणि इथं अर्धा किलोमध्ये भरपूर पोटभर ह्या दोघांना झालं. तुम्हाला आपली ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आणि आता खाऊ दे म्हटलं मटण चंपारण. तर बाहेर एखाद्या वेळेला हॉटेलवाल्याला टिप देतील, पण इथं घरात बायकोला फक्त भांडे घासायला दिली जातात आणि बिलकुल टिप देत नाहीत. चला जाऊ द्यात, आता आपलं हे दुःख कोणाला सांगणार. आणि हो, तुमच्या मौल्यवान कमेंटची सध्या तरी फार खूप गरज आहे. कारण आपले व्हिडिओ काही व्हायरल होत नाही आहेत सध्या तरी, त्यासाठी. आणि काही सजेशन असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला ही जर का मातीची भांडी पाहिजे असतील तर मी प्रोडक्ट टॅग केलं आहे, तिथून घेऊ शकता. आणि या गरमागरम मटण चंपारण खायला, ज्वारीची भाकरी, कांदा, थोडीशी काकडी आणि लिंबू. आता हे तुम्हाला कसं वाटलं मला सांगायला अजिबात विसरू नका. पतिदेवाने फक्त एवढंच म्हटले, छान आहे. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वतःची काळजी घ्या.